नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेटचा निकाल त्याचप्रमाणे टेट ॲपियर जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांसंदर्भातली अपडेट आणि टेटचा निकाल लागण्यापूर्वी त्याचं नॉर्मलायझेशन पद्धत नेमकी काय आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। यातील पहिली अपडेट ती म्हणजे की जे टेटच्या वेळेस एग्जाम घेण्यात आली होती त्या एग्जामच्या आधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ज्या ॲपियर डी.एड. बी.एडचे ॲपियर स्टुडंट होते त्या विद्यार्थ्यांना संधी दिली होती, परंतु सगळेच ॲपियरच्या विद्यार्थ्यांना संधी दिली नव्हती। त्या विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की पहिली टेटची एग्जाम झाल्याच्या नंतर दुसरी टेटची एग्जाम जवळपास 7 वर्षांनी झाली, 5-6 वर्षांनी झाली आणि त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या टेटमध्ये इतका अंतर असताना दुसऱ्या आणि तिसऱ्या टेटच्या मध्ये सुद्धा बऱ्यापैकी अंतर होतं, म्हणजे 7 वर्ष 3 वर्ष असे भरपूर वर्ष जातात आणि म्हणून तिसऱ्या टेटच्या एग्जामला बसण्याची परमिशन मिळावी आणि अशा हेतूने जे विद्यार्थी डी.एड. बी.एड. किंवा व्यावसायिक अर्हतेच्या म्हणजेच त्याच्याशी संबंधित किंवा समकक्ष लेवलच्या ज्या एग्जाम होत्या त्या एग्जामच्या शेवटच्या वर्षामध्ये जे विद्यार्थी बसले होते म्हणजेच अंतिम वर्ष, तर त्या विद्यार्थ्यांना एग्जाम देण्याची संधी दिली होती। परंतु ती संधी देताना त्यांनी एक प्रेस नोट काढली, एक नोटिफिकेशन काढलं आणि त्यात ही संधी कोणत्या बेसवर देण्यात येत आहे ते त्यांनी सांगितलं की त्यांचा निकाल हा राखून ठेवण्यात येईल आणि जेव्हा ते त्यांच्या डॉक्युमेंट्सची पूर्तता करतील म्हणजेच व्यावसायिक अर्हता तेव्हा त्यांचा निकाल हा प्रसिद्ध करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं होतं। परंतु आता विषय आहे की त्या विद्यार्थ्यांना टॅब कधी उपलब्ध होणार, परंतु जे आता विचारण्यात आलेलं आहे की त्यांना टॅब कधी उपलब्ध होणार, तर टॅबचा हा विषय त्यांनी कधी सांगितलाच नव्हता की त्या निवेदनामध्ये काय बोललेलं आहे। जे MSCEने प्रसिद्धीपत्रक काढलं होतं, निवेदन काढलं होतं, ते निवेदन हे आहे, एग्जाम कधी घेण्यात येणार आहे त्या संदर्भातलं होतं आणि ह्या एग्जामसाठी चाचणीसाठी जे पात्र उमेदवार आहेत, पात्र म्हणजे कोणते या ठिकाणी आता फक्त आपण ॲपियर विद्यार्थ्यांसंदर्भात बोलूया। ॲपियरमध्ये पण जे शेवटच्या वर्षाचे होते, आता ज्या विद्यार्थ्यांनी शेवटच्या वर्षाऐवजी पहिल्याच वर्षाला असतील किंवा दुसऱ्या वर्षाला असतील तर त्या विद्यार्थ्यांना आता यामध्ये त्यांनी एग्जाम दिली त्यांचा रिझल्ट कदाचित त्यांना मार्क्स समजतील पण किंवा नाही पण समजणार, परंतु जे विद्यार्थी शेवटच्या वर्षाचे आहेत त्यांच्यासाठीच हा फायदा आहे। फक्त बाकीच्या विद्यार्थ्यांनी जरी एग्जाम दिली असेल तर त्यांना ते पोर्टलला रजिस्ट्रेशन करू शकत नाही। म्हणजे थोडक्यात काय, आता ज्या विद्यार्थ्यांनी शेवटच्या वर्षात एग्जाम दिली तर ऑब्वियसली आता जून महिना आलेला आहे, आता जून महिन्यापर्यंत म्हणजे त्यांचा एक तर निकाल लागला पण असेल किंवा लागणार असेल किंवा ह्या दरम्यान हे निकालाचे दिवस सुरू आहेत। तर नोटिफिकेशनमध्ये त्यांनी काय सांगितलेलं, जेव्हा तुम्ही ही एग्जाम उत्तीर्ण होणार, जो 1 महिन्याचा तुमचा कालावधी तुम्हाला देण्यात येत आहे, तुम्ही टेट एग्जाम देऊ शकता, ॲप्लिकेशन करू शकता, एग्जाम देऊ शकता, इथपर्यंत ठीक आहे। परंतु जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल, नीट ही गोष्ट नीट लक्ष द्या, जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल त्या रिझल्ट लागल्याच्या नंतर कमाल 1 महिना कालावधीत तुम्हाला सादर करणे अनिवार्य आहे। म्हणजे जर तुमचा 10 तारखेला रिझल्ट लागतोय तर पुढच्या महिन्याच्या 10 तारखेच्या आत तुम्हाला तुमचं मार्कशीट तिथे द्यायचंच आहे, कारण बघा शब्दांचे प्रयोग खूप खेळतात या ठिकाणी आणि जर तुम्ही 1 महिन्यापेक्षा जास्त उशीर लावला तर सांगू शकत नाही। आता बघा तुम्ही तर पास असणारच आहात, परंतु त्यात काही बदल होणार नाही, तुम्ही पास आहेत तर पास असणार, पण परीक्षा परिषद काय करेन ह्याचा नियम नाही। जर तुमचं मार्कशीट आलं, त्यांनी डेट वगैरे काही सांगितलेलं नाही कधीपासून कुठपर्यंत, मेन्शन असं केलेलं आहे ज्या दिवशी तुमचा रिझल्ट लागेल, जेव्हा तुमचं मार्कशीट तुम्हाला येईल, एग्जामचा निकाल लागल्याच्या नंतर तुम्हाला 1 महिन्याच्या कालावधीत सादर करणे अनिवार्य आहे, गुणपत्रक आणि वैध प्रमाणपत्र। जर तुम्ही हे सादर केलं नाही तर टेटचा जो गुण आहे त्यांच्या आधारे शिक्षक पदभरतीसाठी तुम्ही दावा करण्यासाठी ग्राह्य धरता येणार नाही। म्हणजे आता तुम्ही इथे आर्ग्युमेंट करू शकत नाही, समजा एखाद्या विद्यार्थ्याचं मार्कशीट आलेलं आहे आणि तो सबमिट करू शकतो, पण जर तुमचं मार्कशीट आले तुम्ही सबमिटच केलेलं नाही तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करू शकत नाही। म्हणजेच मुलं आर्ग्युमेंट करतात आणि जर त्यांच्यामध्ये तथ्य असेल तर परीक्षा परिषद त्यांना संधी देते, जसं की आता ह्या विद्यार्थ्यांना दिलेले आहे। बरोबर आहे, टेटची एग्जाम दरवर्षी घेतली जात नाही, जी की नियमाप्रमाणे TET वर्षातनं 2दा आणि टेट वर्षातनं 1दा
असं त्यांनी सांगितलं होतं, परंतु असं होत नाही. असं न झाल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना ॲपियर विद्यार्थ्यांना संधी भेटली, जे की शेवटच्या वर्षात आहे. आणि म्हणून तुम्हाला एका महिन्यात तुमचा रिझल्ट तुम्हाला द्यायचा आहे. पुन्हा पुढे आहे बघा, विहित मुदतीत गुणपत्रक व वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व गुणांनुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. म्हणजे त्यांनी असं हेही सांगितलेलं नाही की तुमचा म्हणजे निकाल इतरांबरोबर लावण्यात येईल. त्यांनी इथे स्पष्ट लिहिलेलं आहे की तुमचा निकाल हा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. मग आता ते स्वतंत्रपणे पण करू शकतात किंवा सरसकट जर ज्या विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली आणि समजा त्यांचा टेटची एक्झामचा निकाल लागण्याच्या आत तुम्ही तुमचं मार्कशीट त्या ठिकाणी दिलेलं असेल, म्हणजे याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी पात्र आहात. मग जर पात्र असताना तुम्ही तुमचा रिझल्ट तिथे दिला तर तुमचा निकाल हा तुमच्या बाकीच्या इतर निकालाच्या सोबत लावण्यात येईल. म्हणजे याचा अर्थ टेटचा निकाल आणि हे जे ॲपियर विद्यार्थी आहे त्यांचा अर्थात इतका काही संबंध नाही की त्यामुळे डिले होऊ शकतं रिझल्टसाठी. आता ज्यांनी गुणपत्रिका तिथे सादर केलेली आहे त्यांचा निकाल ह्या विद्यार्थ्यांसोबत लावण्यात येईल आणि ज्यांनी निकाल त्यांचं म्हणजेच ॲपियरवाल्यांनी तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी सादर केलेला नाही त्यांचा राखून ठेवण्यात येईल आणि जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल त्याच्या एका महिन्याच्या आत तुम्ही सादर केल्यानंतर तो स्वतंत्रपणे लावण्यात येईल असं या ठिकाणी नमूद आहे. आता हे जे नोटिफिकेशन आलं होतं या नोटिफिकेशनच्या नंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने याच्यावरती दुसरं वेगळं असं कुठलंही नोटिफिकेशन पाठवलं नाही की तुमचा रिझल्ट म्हणजे की ह्या सगळ्यांचे रिझल्ट आल्यानंतरच स्टेटचा निकाल लावण्यात येईल किंवा यांच्यामध्ये काही वेगळं म्हणजे वेगळे असे कुठलेही नोटिफिकेशन आलेले नाही. त्यामुळे सध्या तरी तुम्ही असं कन्सिडर करू नका की ह्या विद्यार्थ्यांमुळे टेटच्या निकालाला उशीर होणार आहे, असं काही नाही आहे. कारण टेटचा निकाल त्यांनी इथं स्पष्टपणे लिहिलेला आहे की तुमचा निकाल हा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. ज्यांनी डॉक्युमेंट सादर केलेत त्यांचा जाहीर होईल आणि नाही केला त्यांचा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल किंवा कदाचित जेवढे काही ॲपियर विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांचा एकत्रित सेपरेटही त्या ठिकाणी रिझल्ट येऊ शकतो आणि नंतर तो मर्ज होऊ शकतो. यानंतर आपली दुसरी अपडेट ती एकदम छोटीशी आहे परंतु खूप महत्त्वाची आहे, कारण तोही प्रश्न एक रिपीटेड झालेला होता की टेटची एक्झाम जी आता ऑगस्ट महिन्यामध्ये असते ती कधी आहे. ॲक्च्युली त्याचे ॲप्लिकेशन आले नाही कारण बाकीच्या म्हणजे टेट ही एक्झाम CBSE कंडक्ट करते, दिल्ली बोर्ड. आता तीच दिल्ली बोर्ड CBSE KVS सारख्या बाकीच्या त्यांच्या गव्हर्नमेंटच्या एक्झामसुद्धा कंडक्ट करते आणि त्यामुळे टेटची एक्झाम असं समजा की तुम्ही ती स्किपच झालेली आहे. एकतर ती वर्षातनं दोनदा येते, एकतर डिसेंबर महिना आणि डिसेंबर जानेवारी ह्या 2 महिन्यांपैकी एखाद्या महिन्यात एक्झाम येत असते आणि ऑगस्ट सप्टेंबर ह्या 2 महिन्यांपैकी एखाद्या महिन्यात त्यांची एक्झाम येत असते आणि त्यासाठी आत्ता ॲप्लिकेशन यायला हवे होते. परंतु त्यांच्या बाकीच्या ज्या बऱ्याच एक्झाम आहेत त्या त्यांच्या 3-4 प्रकारच्या एक्झाम आहेत तर त्या एक्झाम आल्यामुळे टेटने काय केलं की त्यांची जी ऑगस्ट सप्टेंबरची एक्झाम आहे ती स्किप केलेली आहे. म्हणजेच आता डायरेक्टली तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये एक्झाम असेल ज्यांना टेट द्यायची असेल त्यांच्यासाठी आणि त्याचं नोटिफिकेशन त्याच्या 3 किंवा 4 महिने आधी येत असतं. आता हे जे नोटिफिकेशन होतं त्याच्याखाली बाकीचे देखील त्यांनी GR जोडलेले आहेत. जेव्हा नोटिफिकेशन निघालं होतं 2 मे 2025ला तेव्हा ॲपियर विद्यार्थ्यांना संधी दिली होती. हे 5 वर्षांचा 3 वर्षांचा उल्लेख यामध्ये केलेला आहे आणि पुन्हा रिझल्ट म्हणजे जर तुम्ही एका महिन्याच्या आत रिझल्ट सादर करायचा आहे. रिझल्ट लागल्यानंतर कोणता रिझल्ट? तुमचा व्यावसायिक रिझल्ट जे तुम्ही ॲपियर आहात जे शेवटच्या वर्षाला आहेत त्यांनी. आणि चुकून जर शेवटच्या वर्षाला नव्हते परंतु तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला होते परंतु तरी देखील तुम्ही एक्झाम दिलेली असेल, तुम्ही प्रोसिजरमध्ये नाही पण एक ॲटलिस्ट तुम्हाला किती मार्क्स काय तरी एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल त्यातून. पुढची अपडेट आहे ती म्हणजे नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशन नेमकं काय आहे, ते कोणत्या पद्धतीने होतं आणि त्याचा फॉर्म्युला नेमका काय आहे ते आपण आता पाहूया. नॉर्मलायझेशन मुळात होतं का? तर होतं, कारण नॉर्मलायझेशन ही प्रक्रियाच अशी आहे की जेव्हा
एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये एक्झाम घेतली जाते तेव्हा नॉर्मलायझेशन हा फॉर्म्युला वापरता येतो. म्हणजे जसं की जेव्हा टेटची एक्झाम झाली त्या टेटच्या एक्झाममध्ये शिफ्ट वाईज एक्झाम घेण्यात आली होती. कुठल्याही भरतीसाठी जी नॉर्मलायझेशन प्रक्रिया आहे ती एकतर समांतर मुलांना एका सरळ रेषेमध्ये आणायचं असतं, त्यामुळे हे नॉर्मलायझेशन होतं. यामध्ये मल्टिपल शिफ्टमध्ये एक्झाम असल्यामुळे काय होतं, एखाद्या शिफ्टला पेपर सोपे येतात, एखाद्या शिफ्टला अवघड येतात किंवा एखाद्या शिफ्टला खूपच अवघड येतात. म्हणजे यामध्ये काहीही असू शकतं किंवा पहिल्या शिफ्टमध्ये होणाऱ्या मुलांना म्हणजे त्यांची जी एक्झाम झालेली आहे त्याचा फायदा ते विद्यार्थी आता सांगत असतील, समजा दुसऱ्या शिफ्टवाल्यांना एखाद दोन क्वेश्चन त्यांचे पाठ झाले असतील तर त्याचा फायदा दुसऱ्या शिफ्टला ॲटलिस्ट आयडिया आलेली असते, तिसऱ्या शिफ्टला अजून थोडीफार त्याची आयडिया आली असते. म्हणजे याचा अर्थ पहिल्या शिफ्टला थोडासा टफ जातो, मग सेकंड शिफ्टला इझी जात असेल, अजून इझी जात असेल. किंवा एक्झाम पॅटर्नमध्ये सुद्धा फरक असू शकतो. पहिल्या शिफ्टला एखादा क्वेश्चनचा पातळीच हार्ड असेल, एखाद्या शिफ्टला त्याचा हार्डनेस कमी असेल. म्हणजे प्रश्नांची काठिण्य पातळी कमी जास्त असल्यामुळे नॉर्मलायझेशन करावं लागतं. आणि बऱ्याच एक्झाममध्ये जसं की बँकेचे असेल, RRBचे आहेत, त्या एक्झाममध्ये नॉर्मलायझेशन ऑलरेडी झालेलं आहे. यामध्ये फॉर्म्युला हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, परंतु पद्धत सेम असते. आणि फॉर्म्युला जरी त्यांचा वेगळा असला तरी काढण्याची पद्धत सेम असते, फक्त त्यांचे फंक्शन्स ते वेगवेगळे वापरतात, एवढाच फरक आहे. आता समजा या ठिकाणी तुमची एक्झाम 2 शिफ्टमध्ये समजा झाली असेल आणि इथे एखाद्या शिफ्टमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला 40 मार्क्स पडलेत, एखाद्याला 42 पडलेत, एखाद्याला 50 पडलेत, एखाद्याला 51 पडलेत, त्याच्याही पुढे जाऊन एखाद्याला 60 असेल, एखाद्याला 59 असतील. तर यामध्ये पर्सेंटाईल सगळ्यात पहिलं काढलं जातं. पर्सेंटाईलचा अर्थ असा आहे की तुमच्यासोबत म्हणजे आता हे जे 70 पर्सेंटाईल म्हणजे 40 मार्क्स किंवा 42 मार्क्स, 40 किंवा 42 हे मार्क्स असणारे तुमच्यासोबत 70% स्टुडंट आहेत. म्हणजे तुमचा नंबर इथं 70%वरती येऊन थांबलेला आहे, तुमच्यावरती तेवढे विद्यार्थी आहेत असं त्याचा अर्थ होतो. त्यानंतर 50 किंवा 51 हे जे मार्क्स आहेत ते 85 स्टुडंटला आहे. आता इथे 70 जे पर्सेंट आहेत ते सुद्धा यामध्ये ॲड होतात, म्हणजे 70 + 15. मग कारण की हे ऑलरेडी ह्या विद्यार्थ्यांना मार्क्स त्या ठिकाणी जास्त आहेत. आणि त्याहीपेक्षा पुढे गेलं तर या ठिकाणी 60 आणि 59 म्हणजे 95 पर्सेंटाईल ह्या विद्यार्थ्यांचे मार्क्स येतात. आता तो झाला तुमचा एकूण विद्यार्थ्यांच्या लाईनमध्ये तुमचा कितवा नंबर आहे असा हा झाला त्याचा स्कोर, म्हणजेच पर्सेंटाईल झालं. त्यानंतर आता हे पर्सेंटाईल सगळ्यात पहिलं काढलं जातं. ते पर्सेंटाईल काढल्याच्या नंतर थोडक्यात काय ते करतात की जेव्हा 2-3 शिफ्टमध्ये एक्झाम घेतली जाते तर आता तुम्ही असं म्हणू शकत नाही ते की हा 42 मार्क्स आहे, 42 आणि हा 40. तर ह्या दोघांना, याला 40 म्हणजे हा कमी झाला, 42 म्हणजे हा जास्त झाला, तर नॉर्मलायझेशन प्रक्रियेमध्ये दोघांना एकाच जागी बसवलं जातं. त्याच्यामुळे ह्याला कमी आणि ह्याला जास्त असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे थोडक्यात हे दोघांना एकत्र करण्याचं काम करतं नॉर्मलायझेशन प्रक्रिया. अशा प्रकारे आता समजा त्यांचे फॉर्म्युले असेल. आता हा वरती जो फॉर्म्युला दाखवलेला आहे त्या फॉर्म्युलामध्ये पर्सेंटेज ते काय मॅन्युअली काढत बसत नाहीत. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये ते काय करतात, आता एक्स म्हणजे काय, जो तुमचा रॉ स्कोर आहे तो रॉ स्कोर एका शिफ्टमधल्या विद्यार्थ्याचा घेतात, दुसऱ्या शिफ्टमधल्याचा रॉ स्कोर घेतात. स्कोर म्हणजे ज्याला सगळ्यात जास्त मार्क्स आहेत तो, पहिल्या शिफ्टमध्ये ज्याला सगळ्यात जास्त मार्क्स आहेत तो, दुसऱ्या शिफ्टमध्ये ज्याला सगळ्यात जास्त मार्क्स आहेत तो, आणि त्यानंतर हा फॉर्म्युला खाली वापरला जातो. आणि मग रिस्पेक्टिवली दोघांच्या मधून जो कॉमन नंबर काढला जातो. आता हे दोनच म्हणजे शिफ्ट 3 होत्या टेटच्या, तर तिन्ही शिफ्ट 3 किंवा 4 होत्या बहुतेक. तर त्या 4ही शिफ्टमध्ये पहिल्या शिफ्टमधून स्कोरवाला, दुसऱ्या शिफ्टमधनं स्कोरवाला, तिसऱ्या शिफ्टमधनं स्कोरवाला, म्हणजे सगळ्यात जास्त स्कोर असणारे पहिले एका लेवलमध्ये घेतले जातात आणि मग ह्या फॉर्म्युलामध्ये त्यांचे नंबर टाकले जातात. जसं की इथे रॉ सांगितलं
की पहिल्या शिफ्टचा रॉ, दुसऱ्या शिफ्टचा रॉ, त्यातला स्कोरवाला आणि मग हे बाकीचे फंक्शन्स त्यामध्ये ॲड केले जातात. अशा प्रकारे समजा आता ह्या 3 शिफ्ट असतील आणि हे पर्सेंटाईल तुमचे काढून झाले. पर्सेंटाईल काढले, तुम्ही 99 वरती येऊन पोचलात, तर आता हा तर 68 मार्क्स आहेत, ह्याला तर 72 आहे, याला तर 76 आहे. म्हणजे 68ला 99 नाही का? तर असं नाही. 99 पर्सेंटाईल ह्याचे पण आहेत, 72चे पण आहेत आणि 76 पण आहेत. म्हणजे थोडक्यात ह्या तिघांना वेगळे मार्क्स नसून तुम्हाला 99 पर्सेंटाईलच आहे असं तो फॉर्म्युला दाखवतो. हा तुमचा झाला स्कोर. परंतु आता यामध्ये थोडक्यात आता हे जे 72 आहे, ह्या 72ला हा 62 आहे आणि 72. मग 62च्या पुढे 69, 70, 71 आणि 72 हे 4 मार्क्स यामधनं काय करतात ते प्लस करतात. इथे +4 मार्क्स केले. आता इथे 72 पासनं पुढे 76 कधी होतात? 4 मार्क्सने होतात. म्हणजे याचा अर्थ हे 76 इकडं मायनस करतात. म्हणजे झाला 72. ॲव्हरेज पर्सेंटाईल काढताना ह्या तिघांनाही 72 मार्क्स आहेत असं, म्हणजेच 99 पर्सेंटाईल तिघांना सेम आहे असं करतात. फक्त आता हे मार्क्स आता 68 आहेत, अगदी 68च येतात असं काही नाही, ते 67 देखील येऊ शकतात. आता 76 आहे तर याचा 75, 74 यापैकी येऊ शकतो. जो तुम्हाला मगाशी फॉर्म्युला दाखवला त्या फॉर्म्युलामध्ये हे मार्क्स टाकून नंतर हे पुढची प्रक्रिया केली जाते. म्हणजेच थोडक्यात हा जो ॲव्हरेज आहे त्या ॲव्हरेजच्या आसपास याला नेतात आणि याला मागे आणतात. म्हणजे याला थोडं पुढे घेऊन जातात, याला थोडं मागे घेऊन येतात. अशा प्रकारे हा नॉर्मलायझेशन प्रक्रिया चालते आणि पर्सेंटाईल पद्धतीने गुण एकमेकांना थोडेसे समांतर करून घेतले जातात. असंच आता हा समजा एखादा 99 पर्सेंटाईलच्या ह्या 3 शिफ्टमधले असतील, त्यानंतर दुसरा कॅन्डिडेट असेल तर 65 आहे, 73 आहे, तर मग त्याला 69च्या ॲव्हरेजवरती आणायचं. पण असे डायरेक्टली मार्क्स अगदी तेवढे 4, 4, 5, 5 कट करून नाही, तर त्या फॉर्म्युला तिथं अप्लाय करून. त्यानंतर हा 66 आहे, हा 62 आहे, हा 70 आहे, तर ह्या 66 पाशी आणायचं. आता फॉर एक्झाम्पल हे आता शिफ्ट 2मध्येच हे घेण्यात आलेले आहे, याचा अर्थ शिफ्ट 2शीच कम्पेअर करायचं असं नाही. आता इथे समजा हे 60 मार्क्स असतील आणि इथे 56 असतील, तर ह्या कॉलममध्ये ते कम्पेअर केलं जातं. म्हणजे ह्याला थोडंसं कमी केलं वाढवलं जातं आणि ह्या 63ला थोडं कमी केलं जातं. म्हणजे ॲव्हरेज दोघांच्या मधला मीन पकडला जातो आणि त्यानुसार पर्सेंटाईल काढलं जातं आणि बाकीच्यांना एका समान कक्षेमध्ये आणायचं ते काम करतं. आता यामध्ये दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची अशी आहे की नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया योग्य आहे की अयोग्य आहे. आता योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्ही स्वतःच कमेंटमध्ये सांगा. परंतु आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं मत असं आहे की नॉर्मलायझेशनमध्ये काय होतं की ही जी पकडून चला 99 पर्सेंटाईल ह्या विद्यार्थ्याचे आलेले आहेत, त्याला 68 मार्क्स आहे. म्हणजे ह्या शिफ्टमधला सगळ्यात जास्त मार्क्स असणारा विद्यार्थी 68, दुसऱ्या शिफ्टमधला सगळ्यात जास्त मार्क्स असणारा विद्यार्थी 72, तिसऱ्या शिफ्टमधला सगळ्यात जास्त मार्क्स असणारा विद्यार्थी 76 आणि ह्या तिघांमध्ये पण याचा अर्थ असा होतो की 68 ही शिफ्ट जास्त थोडी अवघड होती आणि 72 ओके होती, 76 ही जास्त सोपी होती आणि म्हणून 72ला कॉमन पकडून त्याच्या आसपास हे आणण्याचा प्रयत्न केला जातो. मग इथे सुद्धा काही विद्यार्थ्यांचं मत असं आहे की जर यामध्ये समजा ह्या पहिल्या शिफ्टमधला विद्यार्थी त्याचा बुद्धिअंकच एवढा असेल 68चा, म्हणून त्याने तेवढे प्रश्न सोडवले असतील आणि यामध्ये टॉप करणारा विद्यार्थी जास्त हुशार असू शकतो म्हणून त्याने 76 मार्क्स पाडले असतील, कारण तो तेवढा हुशार असूही शकतो, कारण त्याला तेवढे मार्क्स पडलेले आहेत. मग तो हुशार असतानासुद्धा त्याचे मार्क्स कमी होतात आणि हा मुलाचे ॲव्हरेज तो तेवढाच असतानासुद्धा त्याचे मार्क्स वाढले जातात. कारण ह्या फॉर्म्युलामध्ये तुम्ही असं ठामपणे सांगू शकत नाही की हा विद्यार्थी तेवढा हुशार होता किंवा नव्हता.
फक्त हे ॲव्हरेजनुसार काढलेले मार्क्स असल्यामुळे हा फॉर्म्युला वापरण्यात येतो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड आहे की नॉर्मलायझेशन झालं पाहिजे. मग जेव्हा अशा ह्या प्रकारचे विद्यार्थी असतात त्यांचं मत असतं नॉर्मलायझेशन होऊ नये कारण त्यांचे मार्क्स कमी होतात आणि ह्या प्रकारचे विद्यार्थी असतात त्यांना असं वाटतं की नॉर्मलायझेशन झालं पाहिजे आणि हे तटस्थ असतात. म्हणजे जे ॲव्हरेजला असतात ते थोडंसं ठीक आहे, झालं तरी ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे, असं होतं नॉर्मलायझेशन प्रक्रियेमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामध्ये नॉर्मलायझेशन प्रक्रिया म्हणजे काय, ती कशी असते, त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्याचा फायदा काय होतो, तोटा काय होतो, विद्यार्थ्यांची मतं काय पडतात हे पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे सीटॅटची एक्झाम स्किप झालेली आहे, ती डायरेक्टली डिसेंबरमध्ये होईल आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना वाटतं एडिटचा टॅब उपलब्ध होणार आहे असं त्यांनी नोटिफिकेशनमध्ये तरी सांगितलेलं नाही आणि पुढे जाऊन आलं तर आता ते आपण सांगू शकत नाही. परंतु सध्या तरी त्यांनी जेव्हा नोटिफिकेशन काढलं होतं टेटचं, जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं, त्यातच सांगितलं होतं की जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल तुम्ही 1 महिन्याच्या आतमध्ये तुमचं मार्कशीट त्या ठिकाणी जमा करा आणि त्यानंतर तुमचे मार्क्स डिस्प्ले केले जातील. आणि जे विद्यार्थी फेल आहे त्यांना पोर्टलला पकडून चला, समजा आता तुम्ही टेटची एक्झाम तर दिलेली आहे आणि तुम्ही टेटच्या एक्झाम आता ते ॲपियर होते म्हणून संधी द्यायची होती, असं तर क्वालिफाईड झाल्याशिवाय संधी मिळत नव्हती, जी याआधीसुद्धा मिळाली नव्हती. मग आता यामध्ये समजा जे विद्यार्थी DED BEdला होते आणि ते ॲपियर होते परंतु त्यांचा एखादा विषय राहिलेला आहे, DEDवाल्यांचा एखादा विषय राहिलेला आहे, त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स जरी डिस्प्ले केले तरीसुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती होत असते, जागा अपलोड तिथे होतात, तुम्हाला सगळं व्हेरीफाय तिथे करावं लागतं. मग त्या पवित्र पोर्टलला तुम्हाला तेव्हा रजिस्ट्रेशन करताच येत नाही किंवा त्यावरती ही प्रोसिजर करणं म्हणजे तुम्ही करायची नसते तेव्हा. त्यामुळे जरी या ठिकाणी तुम्हाला पास आहे फेल आहे त्याचा इतका परिणाम होणार नाही. फक्त परीक्षा परिषदेने सांगितलं आहे जर तुम्ही फेल असाल तर तुमचे मार्क्स डिस्प्ले होणार नाही त्या ठिकाणी आणि जर तुम्ही डॉक्युमेंट्स आणून दिले, कारण जोपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट्स देत नाही तोपर्यंत तुम्ही फेल असं कन्सिडर केलं जाईल, कारण की जर तुम्ही डॉक्युमेंट्स दिले नाही तर तुमचा रिझल्ट डिस्प्ले होणार नाही आणि जर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स दिले ते पण तुम्ही 1 महिन्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी नेऊन द्या रिझल्ट लागल्यानंतर. अशा प्रकारच्या आपण महत्त्वाच्या अशा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.